नमस्कार. झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये मी संतोष नारंगरेकर आपलं स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे समुद्राच्या खडकांमध्ये. आपण आज मच्छी पकडणार आहोत. हे बघा, ही काठी आहे, याला गळ बांधली आहे. मच्छी पकडून आज मच्छी जर भेटली ना तर त्याची रेसिपी आपण बनवायची. तिखट मच्छीचं तिखट मालवणी पद्धतीमध्ये आणि फ्राय, मच्छी फ्राय, खडकी मच्छी फ्राय, मच्छीचं तिखट हे आपण बनवूया. हे बघा, आपल्याला पहिली मच्छी भेटलेली आहे समुद्रातली. बघा किती मस्त दिसते. दुसरी मच्छी सापडली आहे. नेक्स्ट टाइम मी माझ्यासोबत कोणाला तरी घेऊन येईल आणि त्याला कॅमेरा पकडायला सांगेल, म्हणजे तुम्हाला मी प्रत्यक्ष पकडताना दाखवू शकेन. आता एकटा असल्या कारणाने मला ते पॉसिबल नाही. सेम मासा सापडला अजून एक. बघा, ते कोकणात आमच्या इकडे याला कोंडिया म्हणतात. कोंडिया मस्त आहे ना, हलव्यासारखा दिसतो एकदम. बघा, मी एक डायरेक्ट मच्छी पकडतानाचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर खरोखर मजा येत असेल हा व्हिडिओ बघायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण अजून अनेक वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहू. माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड लोकांना, सगळ्यांना, म्हणजे त्यांनाही पाहता येईल. आणि लाईक करा. बघू, आपण प्रयत्न करू डायरेक्ट दाखवायचा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला, तुम्हाला प्रत्यक्ष मच्छी पकडताना बघायचं आहे का, म्हणजे मी कोणाला तरी सोबत घेऊन येईल आणि प्रत्यक्ष मच्छी पकडताना मी व्हिडिओ बनवेन नेक्स्ट टाइम. जर कमेंटमध्ये सांगितलं बघतायत तुम्ही तर ते बनवायला मजा येईल. हा बघा, बघितलं मगाशी एक भेटलेला ना, सेम तसंच आहे. प्रत्यक्ष पकडताना एकतरी मासा भेटला. हे बघा, मोठा खेकडा सापडलाय आपल्याला. बघा किती मोठा आहे तो. त्याचे डांगे बघा केवढे मोठे आहेत. ही बघा आजची आपली मेहनत. एवढी मच्छी आणि खेकडे भेटलेत. आता ते कापून घ्यायचे आणि मालवणी पद्धतीमध्ये मच्छीचा तिकला आणि थोडेसे फ्राय करायचे तुकडे. तर अशा प्रकारे मच्छी कापून घ्यायची. अशी साफ करून घ्यावी लागते मच्छी. ती त्याची खवलं काढायची, पंख कापायचे व्यवस्थित. बघा कशी साफ केली मच्छी. अशा प्रकारे आपली मच्छी आणि खेकडे साफ करून कटिंग करून झालेले आहेत.
आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। हे बघा, मालवणी मच्छीचं तिखट बनवण्यासाठी हे वाटण तयार केलेलं आहे। याच्यामध्ये संकेश्वरी मिरची, ओलं खोबरं, थोडीशी हळद, थोडे धने आणि लसूण एवढं सगळं टाकून वाटण करून घेतलेलं आहे। आता पुढची कृती करूया। प्रथम भांड्यामध्ये थोडं तेल टाकून घ्या। काही तुम्ही कढई वगैरे काही घेऊ शकता। त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाका थोडासा फोडणीला। थोडं तेल गरम व्हायला द्यायचं। कांदा थोडा लाल व्हायला द्यायचा। थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यात आपण वाटप टाकायचं। हे जे वाटण तयार करून ठेवलेले आहे ते टाकायचं त्याच्यामध्ये, ढवळून घ्यायचं। व्यवस्थित ढवळून घ्यायचं। थोडा उकाळा यायला द्यायचा। व्यवस्थित चांगला उकाळा आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण मच्छी ठेवली आहे ती त्याच्यामध्ये सोडायची। खेकडे मच्छी आता एका ठिकाणीच बनवणार आहे। मस्त टेस्ट येते। मालवणी पद्धतीमध्ये तिकला, मच्छीचा तिकला। चांगला उकाळा आल्यानंतरच आतमध्ये सोडायचं। थोडा उकाळा आल्यानंतर त्यात कोकम टाकून घ्यायचं। आता त्याच्यात एक एक करून मच्छी सोडायची। वाटण वाटताना आधीच मीठ टाकलेलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आता मीठ टाकणार नाही। तुम्ही नंतरही मीठ टाकू शकता चवीनुसार। अशा प्रकारे सगळं टाकून व्यवस्थित करून आता थोडा वेळ शिजायला द्यायचं। आता ते हे आपलं मच्छीचं तिकला तयार झालेलं आहे, एकदम रेडी आहे। आज मस्त जेवण जाणार आहे। तर आपण ही फ्राय करायसाठी मच्छी बाजूला काढले 5 तुकडे, त्याला कोकम लावून ठेवलंय, मीठ लावून ठेवलंय। आता थोडं व्यवस्थित थोडं धुवून ते आपण फ्राय करायला घेऊ। मच्छी फ्राय करायसाठी तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि मालवणी मसाला घेतलाय। तुम्ही याच्यात रवा पण मिक्स करून फ्राय करू शकता। हे आता मिक्स करून आपण मच्छीला पहिलं लावून घेऊया। अशा प्रकारे सर्व मच्छी ते तयार केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। आता एक एक मच्छी तेल तापल्यानंतर त्याच्यात सोडायची व्यवस्थित। अशा प्रकारे
आजची मच्छी कुठून विकत आणलेली नाही, तर स्वतः मेहनत करून पकडून आणलेली आहे समुद्रातून मच्छी. मेहनतीची मच्छी खाताना अजूनच मजा येणार आहे. तुम्हाला हे मालवणी तिखलं आणि मच्छी फ्राय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तयार करत राहीन. आपल्यासाठी तुमच्या साथीची आवश्यकता आहे. ते थोडे भाजल्यानंतर पलटी मारून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित भाजले पाहिजे. अशा प्रकारे पलटी मारायची सर्व मच्छी. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले पाहिजे. मस्त मच्छी फ्राय सुद्धा झालेली आहे आणि तिखट सुद्धा तयार आहे. मला मस्त भूक लागली आहे. आता मी मस्त ताव मारून जेवणार आहे. तुम्ही पण जेवायला या.